बरोबर. हा कसा येणार? याला कुठे नाचता येतं? याला फक्त खा. म्हणजे ती एक पर्टिक्युलर गोष्ट सोडली तर दुसरं काय येतं? हे बघ सम्राट, आणि तू खरंच नको येऊस आमच्या सोबत. म्हणजे आम्ही उगाच आंबरस होऊ काहीतरी पावडासारखं नाच. म्हणजे तुम्ही मला एकटं सोडून जाणार सगळे? नाही. हो हो, तुला गरबा खेळायला यायचं नाही, मग आम्ही तुला एकटं सोडून जाणार. अगं पण तू शिकवत होती ना, म्हणजे आता मला जमू शकतं ना. ते काय समते 2 पण सम्राट, एका रात्रीत जमणार आहे का तुला? हे नको येऊ, सोडून दे. आणि समजा एका रात्रीत जमून दाखवलं तर मला काय देणार सा? मग आधी जमवून तर दाखव. आता तर मी गरबाला येणार पण आणि गरबा करून पण दाखवणार. हा सम्राट पाटीलचा चॅलेंज आहे. अरे यार, मनवाचा फोन का नाही लागत आहे? ग साजनी, कसं दिसतंय? हे काय? अरे तूच बोललास ना तयार हो म्हणून घातलंय. अरे सम्राट, पण आपण गरबा खेळायला चाललोय रे. मग अरे मग काय? पण ते पण असंच घालतात ना सगळं. असं कुठे घालतात सम्राट? अरे ते मस्त घागरा वगैरे घालतात, आणि तू हे चक्क धोतर नेसले. अरे धोतर कसं कम्फर्टेबल पडतं ना सगळ्या गोष्टींसाठी. ओके, तुला कम्फर्टेबल वाटतंय? हा, मग जाऊ दे. नाही बाकी काय ना, धवलनी सगळी कपड्यांची अरेंजमेंट केली होती म्हणून म्हटलं. मला ते कपडे नाही घालायचे, मला हेच घालायचे. ओके. आता चल, लेट होतोय आपल्याला. कुठे जातो? थांब जरा, मुली अजून रेडी होऊ दे. थांब. अरे अरे बरोबर नाही. मला सांग, ह्या मुलींना तयार व्हायला एवढा का लागतो वेळ? कारण ना, आपल्या मुलांसारखा फक्त कम्फर्टेबल हा त्यांचा क्रायटेरिया नसतो ना. अजून बाकी पण भरपूर गोष्टी असतात बाबा त्यांच्या. काय रे, हे असे जोकर सारखे बनून कुठल्या सर्कशीत नाचायला चाललाय? जोकर? तुझ्या कशाला त्याच्या नादी लागतो? तू मस्त दिसते रे, एकदम मस्त. अरे तुम्हाला नेहमी का थांबवतो मी? त्याला घेतलं सर बरोबर. ए बाय चक्र्या, दरवाजा उघडके. पाटलीपुत्रा, उघडतो. पुत्र बोलायचं ना, कोल्हापूरचा इंग्लिश दाखवून तुला. दाखव पाटलीपुत्रे. ए तुझं तू फक्त बाहेर ये. तू दरवाजा उघडतोय का मी तोडू? हा, तोड. अरे तू तोड म्हणजे या उघडे. चक्र्या ये, बोलतोय. या चक्र्या शेवटचं सांगतोय उघडे. ए चक्र्या, अरे काय करतोय? गेला वाटतं. जाऊ दे, चल आपण जाऊ. चल खाली थांबू. नाही, मी इकडंच थांबणार आहे. मी इकडं थांबणार जोवर तू ये बाहेर येत. काय रे चोरा, तू काय तर पप्पा घाले तिकडे कुठे बघतो? मलाच देवाने ठेवला होता इथे. तुझे आमचे पास चोरतोयस ना, हे बघायला. हे धवल, हे बघ, मी काही चोरत वगैरे नाहीये धवल. नाहीये बघ, एकतर तू आमच्या रूम मध्ये चोरासारखा घुसलाय. आमचे चोरतो आणि मी चोरासारखा. अरे सम्राट, हे बाहेर आपले पास चोरतोय. आपल्याला लेट होईल. काय रे कल्टी मास्टर, आहे कुठे तू? भाई, अरे तू कुठे आहेस? आपल्याला का बोलतो रे आहेस कुठे? मोठे मोठे राग आणि भीक माग. आपल्याला भाऊच्या धक्क्याला लावून तू कुठे गेला रे? ए भाई, एरियातच होतो. एरियातच होतो? हा. उच्ची बोली आणि 10 बाय 10ची खोली. कोणाला ढाचे देतो? कोणाला देतो ना? तुला फोन करतोय, फोन लागत नाही. घरी गेलो तर तुझी आई तुझ्या नावाने शिव्या घालते. नशीब समज पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली नाही ती. ए भाई, माझ्या घरच्या कमीने पोलीस स्टेशनला जास्त ओळखतात. तुझ्या ओळखीने त्या कंपनीमध्ये पैसा घातला, ती फ्रॉड लोक 2 दिवसात बोरिया बिस्तर बांधून चू. काय रे मंग्या, साली खरूच पण ना 4 दिवस टिकते, पण तुझी ती स्कीम 2 दिवसात गायब. ए भाई, माझी स्कीम म्हणजे असं झालं, बाव मळला खांद्याला आणि मळा लागला धांद्याला. भाई, ती भलत्याची स्कीम होती. आपण फक्त सजेस्ट केला होता तुला. आता आपल्याला काय माहिती की तुझ्या टायमाला त्यांना पनवती लागणार आहे ती. कोणाला शेंडा लावतो रे? कोणाला लावतो? कपाळावर लिहिलंय काय? तुझा कितीचा खापचा निघाला ते सांग आधी. ए भाई, आपल्या डोक्याचे ना उगाच कलई करायची नाही. ए, तू आपल्या पैशाची मलाई केली त्याचं काय रे झोलर? तुला ना इथल्या इथे उभा कापे ना. तुला फक्त दोस्तीत गळा कापता येतो रे. ए भाई,
इमानदारीत जा, नाहीतर नाहीतर काय रे, काय करणार रे तू? हात लावणार? तू शहाणा असशील ना तर मला हात लावून दाखव. कोणाच्या जीवावर उडतो रे या 7 बुटक्यांच्या? ए भाई, आय मॅनेज, डोंट वरी. ए भाई, तुझ्या दम आहे ना तर आपल्याला हात लावून दाखव. अरे तुझ्यात दम आहे तर तू हात लावून दाखव आपल्याला. अरे तू हात लावून दाखव ना. अरे मी कशाला सुरुवात करू, तू हात लावून दाखव. अरे शहाणा आहे बोलतो तू स्वतःला, तर हात लावून दाखव. अरे या बुटक्या लोकांना मी हात नाही लावत रे. अरे, लावून दाखव. बुटका कोणाला बोलतो? मी करू का सुरुवात? नाही म्हणजे लालबाग परळपैकी कोणीच घेत नाही ना इनिशिएटिव्ह. धवल, हा कोण रे माठ? सम्राट कोल्हापूर. ए भाई थांब थांब. काय आहे? लालबाग परळ मध्ये जरा मारामाऱ्या कमी झालेत. हा? तू भेट काहीतरी आट्यात, मग दाखवतो तुला. ए भाई, गरबा खेळायला आलास ना, गपचूप गरबा खेळायचा, नाही तर इथेच बाजा वाजवेन. ए जो बाजा वाजवायला आणलाय ना, तू आधी नीट वाजव. चल जा चल. ए चल, तू पण शहाणा बन, चल. तू शहाणा बन, चल. चल रे, चल. ए, चल रे. आपल्याला वाजवायला शिकवते. गप्पे. ए, बाजा. चल. तुम्ही हे बोलत होता ती नक्की कुठली भाषा? ते आमच्या लालबाग परळ मधली मातृभाषा आहे, कळले? हा हा. मला जरा शिकव ना. ओलतोय ओलतोय. बोलतोय. बोलतोय ना रे, ओलतोय. हो बोलतोय. हा ओलतोय. बोलतोय. जमेल जमेल, ट्राय कर. ओलतोय. बोलतोय. ए थांबे, बोलतोय. ए भाई, तू काय ते करते एकटी? बाकीचे कुठे आहेत? ते काय गरबा खेळतायत? क्या बात आहे, क्या बात आहे. पोरं लागली कामाला. मग तू बाउंड्री लाईनच्या ह्या साईडला काही चिअर लीडर म्हणून उभी आहे? कोणी चांगली स्टेप केली की आपली लागली नाचायला. ए धवल, मग? तसं नाही रे. म्हटलं आधी त्यांना नाचताना बघते, मग मी जाईन. अगं रेणुका, गरबा काय फॅशन आहे का दुसऱ्यांची बघून कॉपी करायला? अगं चल तिकडे. तिकडे गेल्यावर बघ पाय कसे आपोआप थिरकतात. चल. हे बाकी घर आहे. मग चल ग. चल. ए काय चल? नाही नाही नाही, तुम्ही जा. आमच्या बरोबर नाही नाचणार? मग काय माल्याच्या कॅलेंडर मधल्या पोरी येणार आहेत तुझ्यावर नाचायला? हा? अरे तसं नाही रे, पण माझा नाही रे मूड. तुम्ही जा ना. अरे बाबा चल रे. नाही नाही तू जा. ए भाई रेणुका सांग. चल ना. अरे नाही नाही जा ना. अरे रेणुका पण म्हणते चल भाई. अरे जा ना. हाय, हाय हाय हाय. काय करतोय? चिंतन. काय? चिंतन ग. म्हणजे ते भाषण करणारे नाही का, एखाद्या विषयावर बोलण्याआधी त्या विषयाचं करतात चिंतन, तसं मी नाचण्याआधी नाचायचं करतोय चिंतन. नाचाचं चिंतन? हो हो. स्ट्रेंज आहे यार. अगं असणारच. आमच्या कोल्हापूरची माणसं स्ट्रेंज नसली ना की संशयाने बघतात लोक. ओके ओके. हा. तू पण नाचायलाच आलीस ना? हो. हा, मग जा की. मस्त आहे बाजा. अरे ऍक्च्युली पण मी ना इथे कोणाला ओळखतच नाही रे. हा? अगं अशी काय बोलत? अगं ती आपली गँग सगळी तिकडेच उभी येते. धवल, धवल. हे ते बघ, तुझी एक्स पार्टनर हाक मारते तुला. चॉकलेट घेऊन आली असेल. मला गोड आवडतच. हा मग बोलतही जा कधीतरी गोड. गप ग. आली ग माझी चॉकलेट फॅक्टरी आली. घूंघट में चांद होगा, आंचल में चांदनी. हाय रुचिरा. हाय. छान दिसतेस. हो. आणि मी तू पण लेट आलीस ग. अरे रिक्षाच नाही मिळाली, शेवटी बसने आले मी. अरे बरं ठीक आहे, लेट का होईना आलीस ते महत्वाचं. आपल्याला पण टाळ्यांचा आवाज ऐकायचा आहे. हे लोक भाई पेटलाय हा, नडतोय आपल्याला. मग आपण पण नडायचं.